राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज नॉमिनेशनची सगळी प्रक्रिया पार पडत असताना तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. जे काही घडतंय याबद्दल तुमची मी खूप आनंदित आहे की भाजप काँग्रेस झाली. म्हणजे काँग्रेस आय होतं ना, काँग्रेस आय इंदिरा, तसं आता भाजप कंसात काँग्रेस असं झालं. म्हणजे अनेक उमेदवारांपैकी 5 उमेदवार तर काँग्रेसचेच आहेत. भाजपकडे त्यांचा उमेदवार नाही का अशी चर्चा झडते, याकडे कसं पाहताय? याचा कार्यकर्त्यांनी ठरवावं की आपण काय सतरंजी आणि पोस्टर लावण्यासाठीच पैदा झालो का? म्हणजे 1984 साली अडवाणी जेव्हा होते, म्हणजे तेव्हा जे माहोल तयार केलं होतं तेव्हा 2 सीटांवर होती. आज एवढ्या सीटांवर आली. अडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज यांनी ती आणली. आज काँग्रेसच्या नेत्या, भाजपच्या नेत्यांना म्हणजे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी जी वाढवली, तो एकही कार्यकर्ताच दिसत नाही. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, सगळे असेच लोक दिसत आहेत. म्हणजे भ्रष्टाचार कोणी करायला सांगितलेला? सिंचन घोटाळा कोणी करायला सांगितलेला? मला वाटतं ह्याच्या मागे भाजपचाच हात आहे. आता हे सगळ्या जो घोटाळे भाजप बोलत होती त्या झाले, गायब झाले. म्हणजे मला वाटतं की ह्या सगळ्या भ्रष्टाचारामागे भाजपच होता. नक्कीच. पण प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. 4.5 वर्ष बाकी आहेत त्यांचे. असं आहे की प्रफुल्ल पटेल फार हुशार माणूस आहे. 4.5 वर्षानंतर आपल्याला काय मिळेल सांगता येत नाही. आधीच 2 वर्ष वाढवून घेऊया. पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा पण विरोध होता. 20 नेते ज्यांनी विरोध केला होता अशी पण माहिती मिळते. ते म्हणतात की कुणाचाही विरोध नव्हता, सगळे उपस्थित आहेत. असं आहे की त्या पक्षामध्ये डेमोक्रेसी नावाची हेच नाही ना. आम्ही अजित पवारांना बघितलंय ना त्यांचं वागणं. ते कसे हुकुमशहासारखे वागतात ते आम्ही बघितलेलं आहे. कालचं त्यांचं विधान काका का ते पण गाजतंय. हो, ते काका का, तर काका ह्याच्यासाठी कारण का पुतण्या गद्दार निघाला आणि ह्यांच्यावर परिस्थिती येईल विचारायची, काका का असं करताय, मला वाचवा. आणि त्यांना ही माहितीच नाही की पा 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 जे ते म्हणाले ना, त्यांना सांगतो इतिहास. 1971 साली झालेल्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध सखा पाटील विरुद्ध नवल टाटा अशी लढाई झाली. त्या लढाईमध्ये एवढंच एक वाक्य जॉर्ज फर्नांडिस बोलायचं की यू कॅन डिफीट सखा पाटील. यू कॅन डिफीट सखा पाटील. ही साऊथ मुंबईची निवडणूक होती. तिथे पापा 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 काय चालत नाही. हा इतिहास कोण जाऊन अजित पवारांना सांगतं मला माहीत नाही. आणि तेव्हा सखा पाटलांना बँगलोरून आलेले हे होते, म्हणजे ते काय महाराष्ट्रात जन्म घेतलेले नाहीत जॉर्ज फर्नांडिस, ते कर्नाटकातले आहेत. आणि कर्नाटकातमधून येऊन त्यांनी जे टॅक्सीमेन्स युनियन, वेगवेगळ्या युनियन स्थापन केले. त्याच्यानंतर ते बिहारला गेले आणि बिहारमधनं लोकसभेवर निवडून गेले. तेव्हा हे सगळं इतिहास आधी अजित पवारांना वाचावं लागेल, मग बोलावं लागेल. पण ज्या पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे याकडे कसं पाहता? चंद्रकांत हंडोरे यांना पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. नियतीचा खेळ असं म्हणावं. त्यांना न्याय मिळाला. सगळ्या गद्दारांनी मिळून पाडलं होतं त्यांना. चव्हाणांचं पण नाव येते. हो, अशोक चव्हाण पण होतेच ना त्याच्यात. त्या कंपूमध्ये अशोक चव्हाण अरे एवढा सिनियर माणूस मत द्यायला येत नाही, याचा अर्थ काय? सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दल, किती मोठा निर्णय देशासाठी? हा खूप मोठा निर्णय आहे देशासाठी. कारण का 2019ला पसंत इलेक्ट्रॉनिक बॉन्डचे तुम्ही सगळे पुरावे उघड करा, कोणी दिलेत कोणी नाही दिलेत सगळं सांगा. त्यांचं म्हणणं आहे की देशामध्ये जेव्हा अशी प्रक्रिया घडते तेव्हा ती पब्लिक डोमेनमध्ये असते आणि पब्लिकला हे सगळं समजलं पाहिजे की पैसा आला कुठं नाही. ह्याच्यात कसं होतं की एखाद्या उद्योगपतीला एखादा मोठा उद्योग दिला, चल तुझे 10,000 कोटी रुपये चल जमा कर इलेक्ट्रॉल बॉन्ड्समध्ये. 100 रुपयांपैकी 97 ते 98 रुपये हे एकाच पक्षाला गेले आणि दुसऱ्या पक्षाला कोणी उद्योगपतींनी दिले तर त्याच्या घरी इन्कम टॅक्स. त्यामुळे कुठे दुसरे उद्योगपती सरळ सांगायचे प्लीज हमारे से मागणे मत आओ. एवढे घाबरायचे उद्योगपती. म्हणजे ती जी अंडरग्राऊंड हुकुमशाही होती तिथं कधीपासूनच सुरू झाली आहे. आता डायरेक्ट हुकुमशाहीकडे चाललोय आपण. बरं, आज सुनावणी आहे अपात्रतेसंदर्भातली. किती मला ना खंत आहे ना खेद आहे. जो जीता वही सिकंदर, जो हारा वही सिकंदर. काही फरक पडत नाही. कारण का लोकशाही मूल्यांची जर इथे पायदळीच तुडवले जाणार असतील तर या अशोकस्तंभ असलेल्या विधानसभेतनं काय अपेक्षा करायची? लोकशाहीचं मंदिर म्हणतो ना आपण, या मंदिरातनं काय मिळणार आहे? लढायचं. जितेंद्र आव्हाड तयार आहे पुढच्या भूमिकेसाठी? मी तर आत्ता तयार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं बोललं जातंय की राष्ट्रवादीचा एक मोठा नेता आहे ना, म्हणजे तुमच्या गटातून जाणार आहे, हे षडयंत्र वाटतंय काय नेमकं? म्हणजे तुमच्या गटातून एक मोठा नेता जाणार आहे? कोणीही जाणार नाही आणि आमच्याकडे शरद पवारांपेक्षा मोठा नेताच नाही. त्यांचं पण नाव खासगी
हे फक्त गैरसमज पसरवण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, यांना दुसरं काही काम नाही आहे. यांना ते काका पापा हे कधी म्हणणार आहेत, अशी बोलणाऱ्या माणसांकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार. आणि मला दुर्दैव हेच वाटतं की पत्रकारांकडनं बातम्या प्लॅन्ट करायच्या आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बोलायला सुरुवात करायची. हिंमत असेल तर नाव घ्या ना, मी आव्हान देतो, चला हिंमत असेल तर नाव घेऊन दाखवा. काही फालतू बडबडत राहायचं. असे गद्दारीचं रक्त आमच्या पक्षात आता राहिलेलं नाही. आता आमच्याकडनं साफ झालेलं रक्त आमच्याकडे आलंय. प्रत्येक वेळी आपल्या स्वार्थासाठी पक्ष विकणारे लोक आम्ही अनेक वेळा पाहिले, ते आता आमच्या पक्षाकडे उरलेले नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी आपली परखड भूमिका मांडलेली आहे आणि अजितदादा गटावरती त्यांनी तीक्ष्ण वार सोडलेले आहेत. कॅमेरा पर्सन किशोर भोवरचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.